स्वामी म्हणतात, बाळा, मी नेहमी तुझ्या जवळ आहे. पण आज मी तुला एक गंभीर इशारा देतोय. हा इशारा ऐक, समज आणि कृतीत उतरव. नाहीतर संकट अनपेक्षितपणे दारात उभी राहतील. जीवनात काही वेळा अशा नाजूक वळणांवर येतोस, जेथे चुकीचा निर्णय भवितव्य बदलतो. आणि आज तू तशाच वळणावर आहेस. बाळा, तू काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेस. त्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचा परिणाम मोठा होतो. सकाळचा वेळ देवाचं स्मरण करायचा वेळ. पण तू फोनकडे पाहतोस, प्रभूकडे नाही. घरात तुळशीला नमस्कार नाही, पण सोशल मीडियावर लाईक पाहतोस. हेच ते दुर्लक्ष जे संकटांना आमंत्रण देतंय. स्वामी स्पष्ट सांगतात, प्रारंभात सूक्ष्म असतं संकट, पण त्याकडे दुर्लक्ष केलं की वावटळ उभी राहते. तुला त्रास होतोय, पण कारण समजत नाही. कारण तू माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलंस. स्वप्नात जे दिसतंय ते काही उगीच नाही. ते माझं संकेत आहे, बाळा, जागा हो. देवघरात दिवा लावला नाही, मन अंधारातच राहिलं. घरात तणाव वाढतोय, शांतता हरवत चालली. आईवडिलांशी बोलणं कमी झालंय, कारण तू तुझ्या मार्गावरून भरकटतोय. मी तुला अनेकदा थांबवलं, अपघातापासून धोका टाळला. पण आता वेळ आली आहे की तूच बदल करावा. दानधर्म बंद झाला, अहंकार वाढला. आणि बघ, आर्थिक अडचणी दारात उभ्या. हे काही योगायोग नाहीत, हे परिणाम आहेत. परिणाम त्या गोष्टींचे ज्या गोष्टी स्वामी वारंवार सांगतात. तू चूक समजतोस पण कबूल करत नाहीस. हेच संकटाचं मूळ आहे. मनाला विचार, स्वामी जर समोर उभे असते तर काय सांगितलं असतं? उत्तर तुला आतून येईल. तोच माझा इशारा आहे. वाईट संगतीपासून दूर रहा. दिवसाची सुरुवात जय स्वामी समर्थ ने कर. माणूस जवळचा असो, पण जर त्याने सतत दुखावलं तर अंतर ठेव. आपल्या मनातील आवाज ऐक. मी तिथेच आहे त्या आवाजात. घरात रोज एक वेळ ठरवा फक्त प्रार्थनेसाठी. मोबाईल दूर ठेवा आणि देवाशी मनापासून बोला. मी तिथेच उभा आहे त्या निःशब्द क्षणात. संकट येण्यापूर्वी चेतावणी दिली जाते, तीच माझी कृपा आहे. बाळा, माणूस दूर जातो पण देव कधीच दूर जात नाही. फक्त तू पाठ फिरवतोस म्हणून अंधार जाणवतो. प्रत्येक दिवस तुझ्या हातात एक संधी आहे. दुरुस्तीसाठी, सुधारण्यासाठी, पुन्हा जोडण्यासाठी. आणि आजचा दिवस बदलासाठी योग्य आहे. कारण स्वामींचा इशारा वेळेत ऐकला तर संकट टळतात. आजपासून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक कर. एखादा निर्णय घेताना एक क्षण थांब. मनात स्वामी म्हण आणि मग पुढे जा. या एका सवयीने तू अनेक अडचणींपासून वाचशील. स्वामी सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तू माझ्याकडे वळ. संकट त्या वेळेस येतात जेव्हा आपणच दुर्लक्ष करतो. शरीर थकतो पण आत्मा जागा असतो. त्याची भाषा ऐकायला शिकलास की तू अजय होशील. ज्या स्वप्नात सतत एकच गोष्ट दिसते ती दुर्लक्षित करू नकोस. स्वामीचं संकेत आहे, सावध हो बाळा. पावसाच्या आधी वारा बदलतो तसंच संकटाच्या आधी संकेत मिळतो. हे संकेत शब्दात नाहीत, ते अनुभवात असतात. मी तुझ्या प्रत्येक त्रासाच्या मागे उभा आहे. पण जर तूच मागे वळून पाहिलं नाहीस तर कसं कळेल? आजपासून सकाळची सुरुवात जपाने कर. ओम श्री स्वामी समर्थ. फक्त या मंत्राचा उच्चार. दिवा लाव, ध्यान कर आणि मन शांत ठेव. मी तिथेच भेटेन त्या शांतीमध्ये. कोणती गोष्ट वारंवार बिघडते ती तपास. कारण तिथेच स्वामींचा इशारा लपलेला आहे. सत्संगात जा, चांगल्या विचारांची संगत हवी. चुकीचं वागणं टाळ, मग संकट येणार नाहीत. दुसऱ्याचा द्वेष मनात ठेवलास तर तूच त्रस्त होतोस. माफ कर आणि मुक्त हो. स्वामी म्हणतात, सोड जे तुला दुखावतो. आजवर जे घडलं ते घडून गेलं. पण उद्या काय होईल ते तुझ्या आजच्या कृतीवर ठरतं. त्यामुळे आज बदल, आज जागा हो. मी तुझी परीक्षा घेतोय पण तुला एकटं सोडत नाही. माझा इशारा वेळेत समज आणि कृती कर. बाळा, तुझ्या आयुष्यातून मी संकट दूर करीन. पण तू माझ्या हातात हात दे. इतरांचा द्वेष करून तू फक्त स्वतःचं नुकसान करतोस. ते थांबव, प्रेम दे आणि प्रेम मिळव.
गरजूला मदत कर, ती तुझ्यावर आशीर्वाद बनून परतेल. देव मंदिरात नाही, तो कृतीत आहे. हेच खरं संकेत जे स्वामी वारंवार सांगतात. तू जर मनाने शुद्ध असशील तर संकट तुझ्यावर जिंकू शकत नाहीत. बाळा, आता वेळ आहे, माझ्या इशाऱ्याकडे लक्ष दे. नाहीतर संकटांची सावली वाढेल. मी तुझा रक्षक आहे, पण तूच पाठ फिरवू नकोस. घरात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घे, तोच ढाल आहे. प्रत्येक वाईट क्षण ही परीक्षा आहे, संधी म्हणून पाह. आणि माझ्यावर विश्वास ठेव. संकट येतील पण ती पार होतील. तू फक्त माझं ऐक, समज आणि स्वीकार. स्वामींच्या शब्दात ताकद आहे जीवन बदलण्याची. मी इशारा दिलाय, बाळा आता वेळ आहे. जागा हो आणि कृतीत उतार. जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.